हरिओम. उपदेश साराच्या 32व्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रार्थना म्हणूयात. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. आपण श्लोक 24 आणि श्लोक 25 हे आता आधी पहिल्यांदा म्हणूयात एकदा. ईशजीवयोर्वेषधीभिदा सत्स्वभावतो वस्तु केवलं वेषहानतः स्वात्मदर्शनम् ईशदर्शनं स्वात्मरूपतः. आपण आज पहिल्यांदा या 2 श्लोकांच्या निमित्ताने आपण जे काही ऐकलं त्याचा आधी आपण थोडी उजळणी करणार आहोत आणि काही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी अजून थोडीशी भर मी या भागामध्ये घालायची ठरवली आहे. ज्या योगाने अविद्या आणि माया किंवा ईश्वर आणि जीव यांच्यामधील जो भेद आहे तो भेद स्पष्ट करताना जे आपण 7 मुद्दे बघितले त्यातले काही मुद्दे मी तेव्हा म्हटलं होतं की मी नंतर हे एक्सप्लेन करीन. तर 31व्या भागामध्ये मी त्यातले काही मुद्दे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मला नंतर असं वाटलं की अजून थोडंसं स्पष्टीकरण देऊन त्यातले काही मुद्दे त्यांच्यावर प्रकाश थोडा या भागामध्ये आपण टाकला. आणि खूप तो विषय इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे तो सांगायचा मोह मला होतो आहे. तर तो मी या आजच्या भागामध्ये ते सांगणार आहे. आणि बहुतेक आपण 26वा श्लोक हा पुढच्या भागातच आपल्याला बघावा लागेल असं वाटतं. तर या 2 श्लोकांच्या विवेचनात आपण पाहिलं की ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये जो भेद आहे तो फक्त उपाधींमुळे आहे. आणि या उपाधी जर बाजूला ठेवल्या तर चैतन्य स्वरूपाच्या दृष्टीने त्या दोघांमध्ये काहीच फरक नाही. उपाधी ह्या मिथ्या असल्यामुळे भेदही मिथ्याचे आणि तो भेद फक्त व्यावहारिक पातळीवरती आहे. त्यांच्यातील अभेद म्हणजे साम्य हे मात्र पारमार्थिक आहे. मिथ्या उपाधींचा त्याग केल्यानंतर म्हणजे विचाराने उपाधींशी असलेलं तादात्म्य बाजूला ठेवल्यानंतर व्यक्तीच्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटते की जीव हा मूलतः सत चित या स्वरूपाचा आहे आणि हेच ईश्वराचं सुद्धा मूळ स्वरूप आहे. ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा तेच सच्चित युक्त असं आत्मतत्व आहे आणि यालाच आत्मदर्शन असं म्हटलं आहे. आणि आत्मदर्शन आणि ईशदर्शन हे एकच आहे. आता स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारणदेह या 3 उपाधींपैकी कारणदेह म्हणजे अज्ञान या उपाधीचं स्वरूप समजून घेण्याचा पण आपण गेल्या भागात प्रयत्न केलेला आहे. अज्ञान हे सत्व रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त असतं आणि त्यातली तमोगुण जेव्हा प्रधान असतो तेव्हा अज्ञानाच्या ठिकाणी आवरण शक्ती असते आणि रजोगुण प्रधान जेव्हा असतो तेव्हा अज्ञानाच्या ठिकाणी विक्षेप शक्ती असते. आवरण शक्ती जेव्हा मुख्य असते तेव्हा तिला अविद्या म्हणतात आणि विक्षेप शक्ती मुख्य असते तेव्हा तिला माया म्हणतात. तर अविद्या आणि माया हे मूळ एकाच प्रकृतीचे 2 प्रकार आहेत आणि ही प्रकृती चिदानंदरूप ब्रह्माच्या प्रतिबिंबाने युक्त असते. असं मागे आपण एका भागात बघितलंय. जेव्हा आपण प्राण आणि मन यांच्यामधला संबंध स्पष्ट करण्यासाठी सृष्टीच्या उत्पत्तीविषयी थोडं जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता तेव्हा आपण हा मुद्दा पाहिला होता. अर्थात त्याचा फक्त उल्लेख मी केलेला होता. तर मायेमध्ये प्रतिबिंबित झालेला चिदात्मा हा तिला आपल्या स्वाधीन ठेवतो म्हणून त्याला ईश्वर म्हणतात. ईश्वर या शब्दामध्ये ईश असा धातू आहे आणि ज्याचा अर्थ आहे शासन करणं. म्हणून माया ही जरी उपाधी म्हटली तरी तिच्यावर ईश्वराची सत्ता चालते. म्हणून ईश्वराला मायापती म्हणजे मायेचा स्वामी असं म्हणतात. सर्वज्ञ सर्व शक्तिमान ईश्वर हा या माया या उपाधीच्या शक्तीचा उपयोग करून ब्रह्मांडाची रचना करतो.
तर हीच गोष्ट भगवद्गीतेमधल्या 9व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकामध्ये कशी सांगितली आहे ती आपण पाहून मग पुढे जाऊ. भगवद्गीता अध्याय 9 श्लोक 8. प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्. स्वां प्रकृतीं अवष्टभ्य प्रकृतेः वशात् अवशम इमं अवशम कृत्स्नं भूतग्रामं पुनः पुनः विसृजामि. हा झाला अन्वय. अर्थ सांगते. माझ्या स्वतःच्या ठिकाणी असणाऱ्या प्रकृतीला चैतन्य देऊन या सर्व असहाय्य प्राणीसमूहाला प्रकृतीच्या बळाने मी पुन्हा पुन्हा उत्पन्न करतो. आपल्याला माहिती आहे भगवद्गीता ही श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला संवाद आहे. इथे मी म्हणजे श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण हा मूर्तिमंत परब्रह्म परमात्मा असाच आहे. त्यांनी मानवी अवतार घेतलेला आहे द्वापार युगामध्ये. त्यामुळे जणू काही इथे परब्रह्म स्वतः सांगतंय की मी सृष्टी कशी उत्पन्न करतो अशी कल्पना करून आपण या श्लोकाचा अर्थ बघूयात. कृत्स्नम म्हणजे संपूर्णपणे, इमम म्हणजे हे, इमम अवशम कृत्स्नम भूतग्रामम. भूतग्राम, भूत म्हणजे जे काही जन्माला आलेलं आहे. थोडक्यात इथे आपण सर्व प्राणी मात्र असं घेऊयात. ग्राम म्हणजे समूह, प्राण्यांचा समूह. म्हणजे सृष्टीमध्ये जे काही जीवजंतू उत्पन्न झालेले आहेत, म्हणजे अगदी मायक्रोस्कोपिक त्याच्यामध्ये डोळ्यांना न दिसणाऱ्या जीवजंतूंपासून ते हत्ती, डायनॉसॉर अशा अतिप्रचंड प्राणी मात्रांपर्यंत सर्व जीव, याच्यामध्ये छोटी झाडं, शेवाळं, अत्यंत मोठे वृक्ष, हे सगळे समाविष्ट आहेत. ह्या सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा निर्माण करतो, जन्माला घालतो. विसृजामी म्हणजे निर्माण करतो. मी म्हणजे कोण? परब्रह्म. परब्रह्म म्हणते. आणि त्याच्यासाठी मी काय करतो? प्रकृतीचा आधार घेतो. शुद्ध चैतन्य हे प्रकृतीचा आधार घेतल्याखेरीज सृष्टीची रचना करू शकत नाही. कारण आपण मागच्या भागात जसं कुंभाराचं उदाहरण पाहिलं की कुंभार खूप चेतन कारण आहे, निमित्त कारण आहे. पण त्याला मडकी बनवण्यासाठी जर माती आणि पाणी हा कच्चा माल उपलब्ध नसेल तर तो त्या मडकी बनवू शकेल का? नाही बनवू शकणार. त्याला त्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे शुद्ध चैतन्याला सुद्धा जगाची उत्पत्ती करण्यासाठी त्रिगुणात्मक प्रकृती हा कच्चा माल किंवा उपादान कारण म्हणून आवश्यक असतेच असते. आता प्रकृतीं स्वाम अवष्टभ्य, यातील स्वाम म्हणजे स्वतःची या शब्दप्रयोगाविषयी थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. त्यासाठी एक दृष्टांत पाहू. आपल्याला घरात जळमट बनवणारा कोळी हा कीटक माहिती आहे. तर एक कोळी जेव्हा जाळं विणतो तेव्हा ते जाळं बनवण्यासाठी तो जो धागा वापरतो तो धागा कोळी कुठून बाहेरून आणतो का? नाही. तर कोळ्याच्या स्वतःच्या शरीरातूनच तो धागा एका चिकट द्रावाच्या रूपात बाहेर पडतो आणि त्यापासूनच तो कोळी जाळं विणतो. म्हणजे कोळ्याचं जाळं हे जर कार्य म्हटलं तर त्यासाठी कोळी हा निमित्त कारण जे चेतन असतं तो आहे. आणि त्याच्या स्वतःच्याच शरीरातून निघालेला चिकट धागा हे त्या कोळ्याच्या जाळ्याचं उपादान कारण आहे. म्हणून एका प्रकारे आपण असंही म्हणू शकतो की कोळी हाच कोळ्याचं जाळं ह्या कार्याचं उपादान कारणही आहे आणि निमित्त कारणही आहे. आणि अगदी याच पद्धतीनं सृष्टीच्या निर्मितीचं उपादान कारण असलेली माया किंवा प्रकृती ही ब्रह्माची अंगभूत शक्ती असल्यामुळं ब्रह्म हेच सृष्टीच्या निर्मितीचं निमित्त कारणही आहे आणि उपादान कारण असे दोन्हीही आहे असं म्हटलं जातं. आणि कोळ्याच्या उदाहरणावरून हे आपल्याला सहजच पटायला काही हरकत नाही. तर अशी ही ईश्वराच्या अधीन असलेली माया, ईश्वराची उपाधी की जिच्या साहाय्याने ईश्वर ही संपूर्ण सृष्टी हे जगत निर्माण करतो. आता अविद्या या प्रकृतीच्या प्रकाराबद्दल थोडं पाहूया. अविद्येमध्ये सुद्धा मायेप्रमाणेच चिदात्मा हा प्रतिबिंबित झालेला असतो. पण तो अविद्येच्या स्वाधीन होऊन संसारात पडतो आणि त्याला जीव असं म्हणतात.
अशा प्रकारे 30व्या भागामध्ये आपण ईश्वर व जीव ह्या दोघांमधील उपाधिजन्य भेद पाहत असताना जे 7 मुद्दे बघितले भेदाचे, यातील अविद्या आणि माया यांचं स्वरूप या भागात मी अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच ईश्वर हा मायेला अधीन ठेवतो आणि जीव हा अविद्येच्या अधीन राहतो या मुद्द्याचंही स्पष्टीकरण थोड्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न केला आहे. शाश्वत ब्रह्मतत्व जेव्हा समष्टी मनाच्या उपकरणामधून कार्य करतं तेव्हा ते सृष्टीकर्ता ईश्वर असतं, आणि जेव्हा तेच परिपूर्ण ब्रह्मतत्व हे मर्यादित किंवा सीमित अशा व्यक्तिगत मन आणि बुद्धीमधून कार्य करतं तेव्हा तेच मर्त्य संसारी जीव किंवा जीवात्मा बनतं. आणि हेच कळण्यासाठी आणि लक्षात राहण्यासाठी एक सुंदर दृष्टांत आपण पाहूयात. एक विस्तीर्ण तलाव आहे आणि त्या तलावाच्या स्वच्छ आणि स्थिर पाण्यामध्ये आकाशातल्या सूर्याचं प्रतिबिंब पडलं तर ते कसं असेल? अतिशय तेजस्वी, स्पष्ट आणि एकसंध असं ते प्रतिबिंब दिसतं. आता हेच प्रतिबिंब जर रस्त्याच्या कडेला असलेल्या एखाद्या डबक्यातल्या पाण्यामध्ये पडलं तर ते कसं दिसेल? निस्तेज, भंगलेलं, वेडवाकडं, बरोबर आहे. पण प्रतिबिंब जरी वेगळं दिसलं तरी सूर्याच्या प्रत्यक्ष असण्यात काही फरक पडतोय का? तर नाही. मग 2 भिन्न माध्यमांमध्ये किंवा उपकरणांमध्ये निर्माण होणाऱ्या 2 वेगवेगळ्या प्रतिबिंबामध्ये हा जो फरक आहे तो फरक व्यक्तिगत जीवभाव आणि ईश्वर तत्व यातील भेद आपल्याला स्पष्ट करतो. अविद्या ही त्या डबक्यातल्या गढूळ पाण्यासारखी आहे, म्हणून तिला मलिन सत्वप्रधान असं म्हटलं आहे. हा मुद्दा आपण त्या 7 मुद्द्यांपैकी एक आहे. आणि त्यामुळे तिच्यात पडलेलं परब्रह्माचं प्रतिबिंब हे अस्पष्ट आहे, ते मर्यादित आहे. आणि माया ही स्वच्छ तलावातील स्थिर पाण्यासारखी आहे आणि म्हणून तिला शुद्ध सत्वप्रधान असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे तिच्यातलं प्रतिबिंब हे तेजस्वी आणि सृष्टीची निर्मिती करण्याची ताकद असणारं आहे, म्हणून त्याला सर्वज्ञ, सर्वशक्तिमान असं म्हटलेलं आहे. आणि या उपाधी विचारपूर्वक बाजूला ठेवल्या की ज्याचं प्रतिबिंब आहे तो सूर्य, म्हणजेच आपल्या उदाहरणामध्ये आपण ज्याला आत्मचैतन्य किंवा ब्रह्मचैतन्य म्हणतोय ते स्पष्ट दिसतं, म्हणजे समजतं, आणि ते एकच आहे हे सुद्धा आपल्याला कळतं. तर 24 आणि 25 या 2 श्लोकांमध्ये जो ईश्वर आणि जीव याविषयी आपण बोललो यातील सगळे मुद्दे आता मला वाटतं मी कव्हर केलेत. आणि अविद्या आणि माया या महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्याही सगळ्यांना पुरेशा स्पष्ट झाल्या असतील अशी मी आशा करते. आणि या भागामध्ये आता आपण पुन्हा एकदा हे 2 श्लोक हे सगळं समजून घेतल्यानंतर परत एकदा म्हणूयात आणि मग आपण प्रार्थना म्हणून थांबूयात. आणि 26व्या श्लोकामध्ये आपण आत्मदर्शन म्हणजे नक्की काय याचा विचार करणार आहोत. ईश जीवयोर्वेषधीभिदा सत्स्वभावतो वस्तु केवलं वेशहानतः स्वात्मदर्शनम् ईशदर्शनं स्वात्मरूपतः. प्रार्थना म्हणूयात. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.